शिवाजी महाराज युद्ध करून थकले आणि त्यांनी आपला राजपाट समर्थ रामदास स्वामींकडे सोपवला असं म्हणत या संदर्भातील सगळा वादग्रस्त किस्साच बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या भाषणात सांगितला। शुक्रवारी नागपुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते। महत्त्वाचं म्हणजे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, RSS प्रमुख मोहन भागवत अशी दिग्गज मंडळी व्यासपीठावर बसलेले होते आणि त्यांच्या समोरच धीरेंद्र शास्त्री यांनी वक्तव्य करून शिवरायांचा अपमान केल्याचे आता आरोप होतात। धीरेंद्र शास्त्री एवढ्यावरच थांबले नाही, तर तुम्ही 4 मुलं जन्माला घाला आणि त्यातील एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या असं आवाहन देखील त्यांनी लोकांना केलंय। दरम्यान बागेश्वर बाबा महाराष्ट्रात आले आणि पुन्हा एकदा वातावरण पेटून गेले असं म्हणत आता त्यांच्यावर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। शिवाय हे सगळं थांबायला हवं अशी अपेक्षा महाराष्ट्रातील जनता ठेवून आहे। पण हे सर्व कधी थांबणार आणि कोण थांबवणार? कारण थोडे दिवस गेले की कुणीतरी उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करतो। विशेषतः परराज्यातून येणाऱ्या बाबांमध्ये तर त्यासाठीची स्पर्धाच लागली की काय असं वाटायला लागलंय। पण धीरेंद्र शास्त्री यांनी ते वक्तव्य करताना सांगितलेला पूर्ण किस्सा नक्की काय आहे, त्यावर इतिहासकारांनी काय स्पष्टीकरण दिलंय, या सगळ्यात राज्यातलं वातावरण नक्की कसं तापलंय आणि हे पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात का घडतंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका। मंडळी, शुक्रवारी नागपुरातील जामठा परिसरात भारतदुर्गा मंदिराचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती। तर अवधेश आनंदगिरी, गोविंदगिरी, सांढवी, ऋतंभरा यांच्यासह धार्मिक क्षेत्रातील इतरही मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमातील धीरेंद्र शास्त्री यांचं भाषण सध्या चर्चेत आहे। अर्थात त्यांच्या भाषणातील 2 प्रमुख मुद्द्यांवरून मोठा वाद निर्माण झालाय। पहिला मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींचा त्यांनी एक किस्सा सांगितला। धीरेंद्र शास्त्री म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करता करता थकले। जेव्हा त्यांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस ते समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपलं मुकुट काढून म्हणाले की मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचं नाही। तुम्ही एक दया करा, हे मुकुट तुम्ही सांभाळा, हे राज्य तुम्ही सांभाळा, तुमच्या आदेशानेच आम्ही चाललो, पण आता आमच्याकडून युद्ध लढलं जात नाहीये। आता आम्हाला विश्राम हवा आहे, काही दिवस आम्हाला काहीच करायचं नाही। त्यावर हसत हसत रामदास स्वामी म्हणाले की ठीक आहे, मी स्वीकार करतो, पण एक गोष्ट मला सांगायची आहे की तुम्ही माझे कोण आहात? त्यावर शिवाजी महाराज म्हणाले, मी तुमचा शिष्य आहे। मग रामदास स्वामी म्हणाले की मी कोण आहे? त्यावर शिवाजी महाराज म्हणाले, तुम्ही आमचे गुरु आहात। पुढे रामदास स्वामींनी विचारलं, मग शिष्याचं कर्तव्य काय असतं? त्यावर शिवराय म्हणाले की जे गुरु आदेश देतील ते शिष्याचं कर्तव्य असतं। त्यानंतर रामदास स्वामींनी मुकुट उचलून शिवरायांच्या डोक्यावर पुन्हा चढवला आणि म्हणाले, आजपासून माझं राज्य आहे, मी चालवणार, पण माझी आज्ञा आहे, तुम्हाला राज्याचं संचालन करायचं आहे। मंडळी, हा सगळा किस्साच आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। याशिवाय धीरेंद्र शास्त्री यांचं RSSचं कौतुक करताना आणखी एक वक्तव्य चर्चेत आहे। ते म्हणाले की संकटकाळी लोक जीव वाचवण्यासाठी पळतात, पण संघाचा स्वयंसेवक लोकांचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळी धावून जातो। त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने 4 मुले जन्माला घालावीत आणि त्यातील एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावा, कारण तो इतरांचा जीव वाचवण्यासाठी आणि देशाच्या कामासाठी उपयोगात येईल। दरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या या दोन्ही वक्तव्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर आता महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत। विशेषतः शिवरायांचा अपमान केल्यामुळे बागेश्वर बाबा यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठवली जाते। या संदर्भात अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी केलेली पोस्ट लक्ष वेधून घेतली आहे। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की बागेश्वर धामचा भोंदू बाबा धीरेंद्र शास्त्रीच्या तोंडून वधवून घेतलेला चुकीचा इतिहास महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही। या बाबाला खरं तर खरात बाबासोबत ट्रीटमेंट द्यायला पाठवलं पाहिजे। बाहेरच्या उपऱ्यांनी महाराष्ट्रात यावं आणि छत्रपतींवर बोलावं, ही एक नवी चाल तमाम शिवप्रेमींनी लक्षात घ्यायला हवी। शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे कुणाच्या झोळीत समर्पित करण्या इतपत बोलायची हिंमत अशा मूर्खांमध्ये येते कुठून, हा खरा प्रश्न आहे। तुका म्हणे ऐसानारा मोजुनी माराव्या पैंजारा
अशा पद्धतीचं ट्विट मिटकरींनी केलंय. त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींनी शिवरायांबद्दल केलेलं वक्तव्य त्यांच्या तोंडून नक्की कुणी वदवून घेतलंय हा सवाल आता विचारला जातोय. तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील धीरेंद्र शास्त्रींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रातील थोर महापुरुषांबाबत हा भोंदू नेहमीच गरळ ओकत असतो. आता त्याने शिवछत्रपतींचा अपमान केलाय आणि तोही आपले राज्यकर्ते स्टेजवर असताना. त्यामुळे या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. यापुढे हा इथे दिसता कामा नये, अन्यथा त्याच्यासह सरकारलाही महागात पडेल असा इशारा रोहित पवारांनी दिलाय. याशिवाय सगळ्याच विरोधी पक्षांनी धीरेंद्र शास्त्रींना चपराक लावली आहे. दरम्यान धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण जास्तच तापत असल्याचं पाहून अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की इतिहासात अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. रामायण आणि महाभारताबाबतही अनेक लोककथा आहेत. इतिहासावर किंवा परिस्थितीवर अवलंबून त्या लोककथा तयार होत असतात. मी एवढंच म्हणेल की जो इतिहास आपण शिकलो आहे किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्यात अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. पण धीरेंद्र शास्त्री यांच्यावर होत असलेल्या टीकेवर ते काहीही बोलले नाही. तर दुसरीकडे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या सर्व काही भाकड कथा आहेत याला इतिहासात एक कणाचा देखील आधार किंवा पुरावा नसल्याचं म्हटलंय. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचा जो किस्सा धीरेंद्र शास्त्रींनी सांगितलाय तो पूर्णपणे बनावट आहे. उत्तरेकडील हे जे बाबा महाराज आहेत त्यांच्या डोक्यात शिवाजी महाराजांचा चुकीचा आणि खोटा इतिहास बसलाय. शिवाजी महाराज हे लढून थकणारे नव्हते हे जगजाहीर आहे. तसे संदर्भ देखील इतिहासात नाही. तसंच रामदास स्वामींकडे त्यांनी सगळा राजपाट सोपवला होता हे सर्व धोतांड आहे. याविषयी काही बोगस कागदपत्र लंडन मधून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न झाला होता, पण यावर इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी स्वतः सांगितलं होतं की हे सगळं काही खोटं आहे. ही उत्तरेकडील माणसं महाराष्ट्राला इतिहास शिकवत आहेत का? ज्यांच्या कित्येक पिढ्या मुघलांची गुलामी करण्यात गेल्यात, ज्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास नाही, महाराष्ट्राबद्दल कळव नाही, त्यांना महाराष्ट्रातील लोक का बोलवतात? या प्रश्नाचा बुद्धी शाबूत ठेवून विचार करायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे उत्तरेकडील ही बाबा लोक महाराष्ट्रात येऊन इथलं सामाजिक राजकीय वातावरण गढूळ करतायत का आणि कशासाठी? त्यांचा नेमका डाव काय आहे? वारंवार वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी त्यांना नक्की पाठबळ कोण देतं? असे गंभीर प्रश्न आता निर्माण होत आहे. बाकी या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवू शकता.